झाडे लावा, झाडे लावा, झाडे लावा, झाडे लावा, झाडे लावा, झाडे लावा, झाडे लावा. राजकीय तोडात नाक्यामध्ये पाहिलं तिकडे जा ना मागून. असं कुठे वृक्षारोपण करत आहोत. छान उपक्रम घेतलाय सरांनी. जिथे झाडे तोडणार तिथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम चालू आहे. ही फार पॉझिटिव्ह गोष्ट आहे. तसं बघितलं तर एका बाजूला सरकार झाडे तोडायचं म्हणतं आणि एका बाजूला बघा की इथे वृक्ष. आम्ही इथे येण्याच्या आधी आयुक्तांची भेट घेतली. त्यांना सुद्धा आम्ही एक झाड भेट दिलं. त्यांना आम्ही काही साधे प्रश्न विचारले. 220 कोटीचा त्यांचा जो एक GR आलेला आहे टेंडर सारखा, की मॅडम 220 कोटी रुपये कशाच्या आधारावर तुम्ही अलॉट केले? 200-250 कोटी का नाही आणि 50-100 कोटी सुद्धा का नाही? उत्तर नाहीये. तुम्ही झाडं नक्की तोडणार आहेत का? उत्तर नाहीये. पालकमंत्री वेगळं बोलतायत, माननीय मुख्यमंत्री वेगळं बोलतायत, आयुक्त पत्रकार परिषदेत वेगळं बोलतायत, नंतर वेगळं बोललं जाते. त्या GR मध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की एखाद्या कॉन्ट्रॅक्ट करून 30 वर्षाच्या कराराने आम्ही इथं कमर्शियल टॉवर करणार आहोत. माईस त्यांनी शब्द वापरला. माईस याचा अर्थ असा आहे की इथं काही कॉन्फरन्स होतील, इथे काही मिटिंगा होतील, इथे रिसॉर्ट होतील, एक्झिबिशन होतील, म्हणजे सगळं तोडलं जाईल, सपाटीकरण होईल, सिमेंटीकरण होईल. असं असताना आम्ही झाड तोडणार नाही कशाच्या आधारावर सरकार सांगते? हा आमचा पहिला प्रश्न आहे. त्याचं कोणाकडे उत्तर नाहीये. हिंदू धर्माच्या नावाने डोकं फेडकून लाखो कोट्यावधीची जागा त्या मिळणारं येणारं आर्थिक उत्पन्न घशात घालण्याचं काम खूप सुनियोजित पद्धतीने चाललेलं आहे, असा हिंदू महासभेला फक्त शंका नाहीये. हिंदू महासभेचा असा स्पष्ट आरोप आहे. अगदी कालची गोष्ट आहे, काल परवा इथं 300 झाडं तोडली गेली. या 300 झाडं तोडण्यासाठी जी हरकत आमच्या एका पदाधिकाऱ्यांनी घेतलेली होती, त्या हरकत घेतल्यानंतर सुद्धा अरे रावीनी कोणती पूर्वसूचना न देता काल परवा 300 झाडं तोडली गेली. सरकारचं इंटेन्शन साफ दिसतंय, स्वच्छ दिसतंय. झाडं तोडवा, जमिनी मिळवा. मग त्याला आमच्याकडे एकच उत्तर होतं की तुम्ही झाडं तोडण्याची भाषा करत असताना आम्ही झाडं जोडण्याची भाषा करू, झाडं लावण्याची भाषा करू आणि तुमची जिरवण्याची भाषा करू. म्हणून आमची घोषणा होती झाडे लावा, सरकारची जिरवा. हे आंदोलन सुरू झालेलं आहे. माझं आपल्या नाशिककरांच्या आपल्या माध्यमातून नाशिककरांना विनंती आहे की दर रविवारी इथे या, एक एक झाड लावा प्रत्येकाने. भरपूर जागा आहे इथं. आपण जंगल तयार करू की भविष्यात कुठल्या सरकारला असं वाटू नये की झाडं तोडता येतील. आणि तसं करावं लागेल. गरज पडली आम्ही जाहीर सभा सुद्धा घेऊ. महानगरपालिकेत हा विषय गेला पाहिजे, घराघरात हा विषय गेला पाहिजे. माझं म्हणणे महानगरपालिकेची निवडणूक ह्याच प्रश्नावर लढली गेली पाहिजे की झाडं तोडायची का नाही. 13,000 झाडं आणली आणि मला आता कळलं की जमिनी, त्या 13,000 झाडांसाठी जमिनी कुठं लावायची ते अजून जमीन शोधतात ते. म्हणजे ती सगळी झाडं वाया जाणार. झाडं वाया जायचं दुःख नाहीये आणि पैसे वाया जाणार आहेत लोकांचे, सरकारचे, नाशिककरांचे. खोटं प्रेम दाखवण्यासाठी झाडं आणून ठेवता आणि मग जमिनी शोधताय, असा उलटा कारभार घडतोच कसा? माझा राजकीय पक्षांवर सुद्धा आरोप आहे. विधानसभेत पाहिजे तसा हा प्रश्न उचलला जात नाहीये, पाहिजे तशी आंदोलने केली जात नाही. आम्ही पुण्यावरनं तिसऱ्यांदा आलोय. पुण्यात नाशिककरांनी पहिलं आंदोलन हिंदू महासभेने केलं होतं. करत राहू. आज आम्ही आयुक्तांना सांगितले गरज पडली तर आत्मदहन करू, पण झाडं वाचवण्याचं काम करू. म्हातारी मेली तरी चालेल, काळ सोकावू नये. नाशिककरांची झाड तोडण्याची पद्धत पूर्ण महाराष्ट्राने देशात होऊ देणार नाही. हिंदू महासभा नाशिककरांच्या मागे ठामपणे उभी राहील. स्थान आहे, श्रद्धास्थान आहे, परंतु कुंभमेळा होत असताना झाडं तोडण्याची गरज आहे. नाशिकमध्ये पुरेशी जागा आहे, आजूबाजूला पुरेशी जागा आहे. वाहतूक व्यवस्था करून सुद्धा लोकांना पाहिजे तिथं आणता येऊ शकतं. त्यासाठी झाडं तोडायची गरज नाही, नाही आणि नाही. काशीचं कॉरिडॉर बांधताना सुद्धा झाडच नाही, मंदिरं सुद्धा तोडली. पंढरपूरचं कॉरिडॉर होतंय तिथं ऐतिहासिक मंदिरं तोडली जात आहेत. हे कुठले हिंदुत्व हेच आम्हाला कळत नाहीये. होणार नाही. एक दिवस तुम्हाला देवाला तोंड दाखवायचंय, त्या परमेश्वर तुमचा जबाब विचारेल, पण त्याच्या आधी नाशिककरांनी जबाब विचारा. आम्ही नाशिककरांच्या मागे उभे आहोत. साधू महंतांची समज करणार आहे, कारण त्यांना ही जागा लागते आखाड्यांना. आमचं साधू महंतांशी बोलणं चालू आहे. कोणी असा आग्रह धरले नाही की आमची इथेच करावी, आमची सोय व्हावी एवढीच त्यांची अपेक्षा आहे. त्यांना सुद्धा झाडं तोडून जिथं रामाचे पाय लागलेले श्रीरामाचे तिथं कोराडाचे पाय लावावे ही त्यांची सुद्धा इच्छा नाहीये. चांगली सोय झाली तर झाडं तोडण्याची भाषा कोणीही करणार नाही. झाडं वाढायला 50-50 वर्ष लागतात. 4 फुटाची झाडं 12 वर्षांनी वाढतील, परत तुम्ही तोडणार. अतिशय चुकीचे. आणि इथं कमर्शियल कॉम्प्लेक्स मनातही आणू नका. एकही सरकारला एकही झाड तोडू देणार नाही, नाही आणि नाही.